प्रयत्न केला। रात्री 2 वाजता जेलमधून कधी माणसं सुटतात? या परत जसवाला मोटरसायकल द्यायचं, एसटी मोटरसायकल, रात्रभर फिरायचा। अरे हा कैलास पाटील तुम्हाला माहित नाही? हा कैलास पाटील जेव्हा मी त्याला तालुका प्रमुख केलं ना, मतदार नोंदणीचे जे फॉर्म असायचे ना आपल्याकडचे 2 रुपयाचे, त्याची जबाबदारी असायची। तो ते फॉर्म लिहायचा, भरायचा आणि त्याचे जे 2 रुपये जमा व्हायचे त्याचे आम्ही डिझेल टाकायचो। या ठिकाणी लोकसभेमध्ये मगाशी सांगितलं, खासदार आपले संदीपान भुमरे यांना तुम्ही निवडून दिलं, त्याबद्दल देखील तुम्हाला मी धन्यवाद द्यायला इथं आलेलो आहे की मराठवाड्यामध्ये मला वाटतं एकच झालं आणि सगळे लोक म्हणायचे निवडून येणार नाहीत निवडून, पण तुम्ही सगळ्यांनी ताकद लावली, निवडून आणली। संभाजीनगरमध्ये 6 उमेदवार होते आपले, 6च्या 6 आपण निवडून दिले, 100% सक्सेस रेट। आणि मला वाटतं मराठवाड्यात 12 आहे टोटल। आणि म्हणून मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला, बाळासाहेबांचा प्रेम, बाळासाहेबांचं मराठवाड्यावर आणि मराठवाड्याचं देखील बाळासाहेबांवर। मगाशी संजय शिरसाट आणि इतर लोकांनी सांगितलं की मी जेव्हा आपण विचार केला की बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्याची तोडमोड होऊ लागली, बाळासाहेबांना नको होतं जे ते करू लागले आणि शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं, शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप झालं। शिवसेनेचा पवित्र धनुष्यबाण या ठिकाणी दिवस केला। कधी हा एकनाथ शिंदे 2-3 तासापेक्षा झोपला नाही जास्त, पूर्ण एकही दिवस सुटी न घेता या ठिकाणी पूर्ण 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये एकनाथ शिंदेने महाराष्ट्रासाठी, विकासासाठी काम केलं। लगेच ईव्हीएम घोटाळा, निवडणूक आयोग, त्याला काय चुना आयोग का काय काय म्हणायचे, आणि एवढं सगळं करत असताना आम्ही कधीही जे जनतेने निर्णय घेतला ते ऍक्सेप्ट केला, जनतेचा कौल मान्य केला। किती कशी लोक आज बघा, कैलास पाटील किती लोक इथं आज शिवसेनेमध्ये आले, मनापासून आलेत ते। हा जो ओघ आहे हा दररोज सुरू आहे। मुंबईमध्ये आपण जनतेचे सेवक आहोत, आपण मालक नाही, आणि म्हणून सेवा जेवढी करता येईल तेवढी करा। आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आता बघा, आपली महायुतीची 2री इनिंग सुरू आहे आणि आताही त्याच वेगाने आपण पुढे जातो। आपला अजेंडा काय? राज्याचा विकास। आपला अजेंडा खुर्ची नाहीये। म्हणाले काय तुमच्या हे झालं ते झालं अमक झालं, पत्रकार विचारता, खुर्ची अजेंडा नाहीये। ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न काय, त्यांच्या समस्या काय हे जाणून घेऊन सोडवणं हे आमचं काम आहे, हे आमचं काम आहे। आणि म्हणून त्यांना महत्व आपण देऊ। आणि म्हणून तुम्ही आता लोकसभा जिंकली आहे, विधानसभा जिंकलेली आहे, आता आपल्याला महायुतीचा भगवा इथे संभाजीनगर मध्ये डौलाने फडकवायचा आहे। फडकवणार ना सगळे लोक? महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फक्त पदाधिकाऱ्यांचा मेळावा या ठिकाणी घेतला आणि फक्त पदाधिकारी आल्यानंतर अक्षरशः शिंदे साहेबांचं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी स्वागत झालं। त्यावरतून लक्षात येतं का शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं जे काम चालू केलं त्याला प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधून त्या ठिकाणी मिळतोय। आजच्या या मनोगतामध्ये सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आपले विचार मांडले। लाडकी बहिणीच्या योजनेसाठी जी मदत झाली ती विचार मांडले, शेतकऱ्यांबद्दल विचार मांडले, उद्योजकाबरोबर विचार मांडले, युवकांसाठी जे 2.25 वर्षामध्ये काम केलं ते विचार आदरणीय शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मांडले। आणि शिंदे साहेब बोलले 80 जागा लढवल्या त्यापैकी 60 जागा निवडून आल्या, म्हणजे एक महाराष्ट्राचा कल त्या ठिकाणी विचारात घेतला। आणि म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था त्या ठिकाणी भगवा फडकावं असं शिंदे साहेबांनी सर्वांना त्या ठिकाणी सांगितलं। आणि सर्वात महत्वाचं का नेता हा कार्यकर्त्यामुळं होतो, हे सर्वात महत्वाचं वाक्य शिंदे साहेबांनी कार्यकर्त्याला अनुसरून त्या ठिकाणी वापरलं। त्यातच सर्व काही आलं। आणि मग कार्यकर्त्याला विसर पडू देऊ नका, कार्यकर्त्याचा विसर पडू देऊ नका। आता कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे, मग ती जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, नगरपालिका असू द्या, नगरपंचायत असू द्या, महापालिका असू द्या, यामध्ये ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका जिंकून आणा, या असा आदेश आदरणीय शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मधलं जे शिंदे साहेबांचं जे योगदानामध्ये आज जे ताकद दिसते आहे याच्यामध्ये पालकमंत्र्यांचं कुठेतरी योगदान दिसते आहे का? या ठिकाणी मी प्रामुख्याने सांगेल का 2.25 वर्षामध्ये शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना या छत्रपती संभाजीनगर तर झालंच, परंतु जेवढ्या या जिल्ह्यामध्ये नगरपालिका होत्या, ग्रामीण भाग होता, कोणताही डिपार्टमेंट असू द्या, शिंदे साहेबांनी खूप मोठा निधी आपल्या ह्या जिल्ह्याला त्या ठिकाणी आणला। माझ्यासारख्या एका नवख्या आमदाराने 2.25 वर्षामध्ये, आता मी आकडा सांगणार नाही, परंतु मी वचन दिलं होतं का ज्या ठिकाणी डांबरीकरण होणार नाही त्या ठिकाणी मी जाणार नाही, आणि अक्षरशः ते वचन त्या ठिकाणी आमच्यासारख्याने पूर्ण केलं। शिंदे साहेबाच्या 2.25 वर्षाच्या काळामध्ये इतका निधी त्या ठिकाणी मिळाला। आपण जो प्रश्न त्या ठिकाणी मांडला का पालकमंत्री, आता मला सांगा, शिंदे साहेबांनी या जिल्ह्याला 3 पालकमंत्री दिले। आदरणीय भुमरे साहेब पालकमंत्री झाले, आदरणीय अब्दुल सत्तार साहेब पालकमंत्री झाले, आता आदरणीय संजयजी सिरसाट साहेब पालकमंत्री म्हणून काम करतात। आणि यांचं सुद्धा तितकंच मोठं योगदान या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी आहे। आमदार बोलणारे सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार बोलणारे सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।